धोंडू अशोक खरात याचे काळे कारनामे बाहेर आल्यानंतर अनेक गोष्टी आता समोर येत आहेत. मात्र हे सगळं होत असताना त्यांचं कुटुंब असेल, त्यांचे भाऊ असतील किंवा त्यांची सासरूवाडी, या भोंदू बाबाची सासरूवाडी नेमकी कुठे होती, काय होती, याचा आम्ही एबीपी माझाला शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि आत्ता मी पोहोचलो याच अशोक खरातच्या सासरूवाडीच्या घरी. आपण या दृश्यात पाहू शकता, सिन्नर तालुक्यातील हे पाडळी गाव म्हणजे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असणार हे पाडळी गाव आहे. 1500 ते 1600 लोकसंख्येचं हे गाव. मात्र या घराची जर परिस्थिती पाहिली तर अत्यंत हलाखीची परिस्थिती या अशोक खरातच्या सासरवाडीची आहे. म्हणजे एकीकडे अशोक खरात याचा 4 ते 5 कोटींचा आलिशान फार्म हाऊस पाहिला असेल, नाशिक मधला बंगला पाहिला असेल. त्या बंगल्यामध्ये याच घरात राहणारी जी त्यांची बायको आहे कल्पना खरात, ही देखील मोठ्या घरामध्ये राहते. मात्र आता जर तिचं माहेरचं घर आपण आता पाहिलं, या कल्पना खरातच्या माहेरच्या घराची जर आतून परिस्थिती आपण पाहिली तर अक्षरशः अत्यंत जुनं हे घर आहे. आधी याहीपेक्षा छोट्या घरात हे सगळं कुटुंब राहत होतं. गेल्या 20-22 वर्षापासून ते छोटं घर पडल्यामुळे या ठिकाणी आले आणि या 22-23 वर्षापासून याच अत्यंत छोट्या घरात हे कल्पना खरात हिच्या माहेरचे लोक राहतात. एकूणच जर पाहिलं तर कल्पना खरातला 3 भाऊ, त्यातील जो मोठा भाऊ आहे तो मयत झालेला आहे. दुसरा भाऊ जो आहे तो नाशिकला राहतो आणि जो तिसरा भाऊ आहे तोही नाशिकला राहतो आणि त्यांच्या भाऊ जे आहेत दुसऱ्या भावाच्या त्या इथं राहतात. त्यांचा भाचा जो आहे तो देखील इथं राहतो. आता या घराची जर परिस्थिती आपण पाहिली त्यावरूनच लक्षात येतं की एकीकडे हा भोंदू अशोक खरात मोठमोठे आर्थिक व्यवहार करत होता, अनेकांना फसवणूक केल्याशिवाय आता उघडकीस येते. मात्र त्याच्या सासरवाडीचं हे जर घर पाहिलं तर यावरून लक्षात येतं की तो त्याच्या सासरवाडीला देखील कोणतीही आर्थिक मदत करत नव्हता. त्यांच्या भाऊजे आपल्या बरोबर आहेत कल्पना खरात यांच्या. काय किती लग्नाला होत्या तुम्ही त्यांच्या? मी लग्नाला नव्हती, डिलिव्हरीला जायला होती. त्यांचं जमलं ते मला माहिती नाही. मग कसं झालं काय झालं, त्यांच्या मोठ्या भावानं केलं ना, ते बी वारले. 17 वर्ष झाले त्यांना. पण त्यांच्या वयात एवढा फरक आहे कल्पनाचं. कुठलीच गोष्ट मला माहिती नव्हती, मी नव्हतेच नाही इथं. नाही, पण ज्यावेळेस तुम्ही इथं आले हे प्रश्न तुम्हाला पडले नाही का? नाही, कधीच नाही. असं कधी उघड काही झालंच नाही आम्हाला, त्या लक्षातही पण नाही आलं, कोणाच्याच नाही आलं. काय लग्नानंतर अशोक खरात किंवा तुमच्या ज्या असतील तसे 5 मिनिटं येऊन आणि मंडळी घेऊन लगेच निघून जायचे. ते तुमच्या भाऊजी ज्या कल्पना खरात आहे किती वेळा यायच्या इथे? वर्षातून एकदा. कधी यायच्या? जशा सकाळच्या 10-11ला आल्या का लगेच 4-5 वाजता निघून जायच्या. म्हणजे त्यांनी असं कुठलं बा काही विशेष नाही झाला आमच्या इथे. आता तिकडे जर पाहिलं तर नाशिक मध्ये त्यांचा मोठा बंगला आहे, तिकडे फार्म हाऊस आहे, एवढ्या भारी ते राहतात. मग त्या इथं नाही मग त्या इथं यायच्या तर कधी आपल्या माहेरचं घर चांगलं व्हावं असं त्यांची वाटलं नाही? कशाला एवढं त्यांचं कशाला घ्यायचं आपण, असं आहे ना. पण त्यांनी सांगितलं का मी बांधून देऊ का नको? नाही, असं काही नाही. आपलीच अपेक्षा नाही ना हो. आता हे बा तुम्ही शेवट तुमचे जावई आहेत, माझा नंदई येते, तुमच्या घरातले जावईच म्हणावं लागेल तसं. त्यावेळेस ते चांगले होते असं सगळेजण म्हणतात. मात्र आज जे काही समोर आलंय काय वाटतं? कुटुंबातले तुम्ही त्यांच्या जवळपासचे काय? धक्के बसले म्हणून धक्का बसला आम्हाला. तर आमची पोर लय शांत आहे, लय गरीब आहे. तिच्या सुद्धा काही गोष्टी लक्षात नसल्या आणि एवढं वाढलं बा असं झालं. नाही, पण आता तुमची जी मुले आहेत तिच्यावर देखील आता शिर्डीत गुन्हा दाखल झालाय. तिच्या नावावर अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहे. तिने देखील आर्थिक फसवणूक करायला मदत केल्याचं आता समोर दिसतंय. काय असं वाटतं ती करेल असं? नाही, त्या करू शकत नाही. फसवणूक झालं आहे ना, फसवल्यासारखंच झालं ते. त्या काहीच करू शकत नाही बा. आता एकदम बावराती पोर होती हो, गरीबातली ना. आई वडील सगळे अशी शेती करायची, जनावर गुरं वासरं आमच्याकडे. या भोंदू बाबांच त्यांनाही फसवलं काय? मग आता काही सांगताच नाही येणार. मी नव्हतीच इथं तेव्हा, काय सांगू आता. नाही, आता जे काही समोर येते त्याच्यावर वाटतं का तुमच्या त्या कल्पना खरातला अंधारात ठेवून हे सगळं सुरू होतं? आता आपण काय सांगणार आहे, असं आहे ना. मी काय सांगू शकत आहे बा. निश्चितच जर पाहिलं तर जो त्यांचा भाचा आहे तो देखील याच ठिकाणी आहे. मात्र त्यालाही काम नाहीये. एकूण पाहिलं तर या कुटुंबाकडे म्हणजे त्याच्या सासूरवाडीकडे तो यायचा अवघ्या काही मिनिटांसाठी, थोड्या वेळ थांबायचा आणि जी कल्पना खरात त्याची बायको आहे ती दिवाळीच्या दिवशी यायची, सकाळी 10ला येऊन 4 वाजता निघून जायची. ही घराची परिस्थिती पाहून लक्षात येत आहे की अशोक खरातचा या जर सासूरवाडीशीच एवढा संबंध नसेल तर या गावशी ते संबंध कधी यायचा. त्यामुळे गावासह सगळ्यांचीच आता मागणी आहे की या सगळ्यांची पूर्ण चौकशी करून योग्य ती शिक्षा व्हावी अशीच मागणी सगळ्यांनी केली जाते. नितीन ओझा,
एबीपी माझा, पाडळी, सिन्नर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.